येथे मळगंगा माता प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा व दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गवासी मारुती आबाजी लेंडे यांच्या 65व्या स्मृतिदिनी मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला। यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, गटनेते शरदराव लेंडे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, पंचायत समिती सदस्य जयसिंग पोटे, माजी पंचायत समिती सदस्य संगीताताई वाघ, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे, माजी पंचायत समिती सदस्य श्याम माळी, पिंपळवंडी गावच्या लोकनियुक्त सरपंच मेघाताई काकडे, शिवसेनेचे माऊलीशेठ खंडागळे, उद्योजक किशोरशेठ दांगट, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकीशेठ काकडे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब काकडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ, महात्मा गांधी तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष पिराजी टाकळकर, सामाजिक कार्यकर्ते अजित वाघ, इंजिनियर शिवाजी चाळक, सबाजी लेंडे, लक्ष्मण मंडलिक, संयुक्त ग्रामपंचायत पिंपळवंडीचे सर्व सदस्य, पिंपळवंडी विभागातील सर्व पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री मळगंगा माता मंदिरापासून दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गवासी श्रीमंत मारुती आबाजी लेंडे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते व विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मळगंगा माता मंदिरापासून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिके, छत्रपती शिवरायांची प्रतिकृती, मिरवणूक, वारकरी, भजन, लेझिम, त्याचबरोबर मर्दानी प्रात्यक्षिक अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार अमोल मिटकरी, जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, गटनेते शरदराव लेंडे, उद्योगपती किशोर दांगट, संगीता वाघ, मेघा काकडे, रघुनाथ लेंडे आदी मान्यवरांच्या हस्ते मळगंगा माता प्रवेशद्वाराचं उद्घाटन करण्यात आलं व लोकार्पण करण्यात आलं।
न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, पिंपळवंडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.